नमस्कार. आज आपण मागच्या हुकांच्या प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. बऱ्याच वेळेस बघा आपल्याला पुढच्या हुकांचा प्रिन्स कट जमतो, पण मागच्या हुकांचं ज्यावेळेस प्रिन्स कट शिवायचं आहे त्यावेळेस फिटिंगला कधी कधी कपडा कमी पडतो, ब्लाउजचा पफ चांगला येत नाही. त्यामुळे कटिंग कसं करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे आणि कपड्यावर ठेवायचं कुठे, वाढवायचं कुठे हे देखील समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे. त्यासाठी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे. आता आपण याच्यात मागचा भाग कटिंग करणार नाहीये. मागच्या भागाचं कटिंग आपण मागील व्हिडिओत बघितलेलं आहोत. याच्यात फक्त आपण पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत. त्यासाठी घडीचा पेपर घेतला, घडी माझ्या बाजूला ठेवली. कपड्यावर पण आपल्याला ठेवताना हा जो हुकांचा बाजू आहे ती आपल्याला घडीच्याच बाजूला ठेवायचा आहे, म्हणून मी इथे पेपरची घडी पण माझ्या बाजूला घेतलेली आहे. आता घडीच्या बाजूला इकडनं आपल्याला काही अंतर सोडायचं नाहीये. खालच्या बाजूला आपल्याला 1 इंच अंतर सोडायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे. आता सुरुवातीला जे आपण 1 ते 1.5 इंच अंतर सोडतो तसं आपल्याला हे अंतर इकडे सोडायचं नाहीये. ते आपल्याला फिटिंगच्या बाजूकडे सोडायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे बारकावे समजतील तुम्हाला. आता इकडे घडी आहे. घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे ब्लाउजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. 13 ब्लाउजची उंची आहे, 1 इंच ऍड केलं 14 इंच. आता हे 28 छातीच्या मापाचं ब्लाउज आहे, त्यामुळे इथे शोल्डरचं माप घेतलं 4.5 इंच. हे अंतर जोडून घ्यायचं आणि मुंडा खोलीचं अंतर घेतलं 5 इंच. हे 5 इंचावर मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेते. इथे आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. आता 28 चा चौथा भाग येतो 7 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि सरळ खाली जोडून घ्यायचं. शक्यतो प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये कमर घेराचं अंतर घेऊच नका. त्यानंतर आपल्याला द्यायचे मुंड्यांचे आकार. 1.5 इंचावर मी मागच्या मुंड्याचा आकार देणार. हा पॉइंट मॅच करत हे जे आपण पॉइंट केलेला आहे वरती शोल्डर पर्यंत हात जोडून घेतला. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे 1 इंचावर मार्किंग, इकडे 1 इंचावर मार्किंग. हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे. आता मागच्या मुंड्याचा मी फक्त आकार आखून दाखवलेला आहे. मागचा मुंड्याचा आपल्याला कापायचं नाही, कारण आपण याच्यात फक्त पुढच्या मुंड्याचं कटिंग करणार आहोत. मागचा मुंडा आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या भागाचं कटिंग बघितलेलं आहे. त्यानंतर इथे घ्यायची आहे गळाखोली. गळाखोली घेतली 1.25 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. 5.5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6 इंच. हा बॉक्स तयार करून घेते. त्यानंतर आपल्याला प्रिन्स कटचं मार्किंग करायचं आहे. आता हे 28 छातीच्या मापाचं आहे, मग या पॉइंट पासून आपल्याला छातीचा 10वा भाग हे मार्किंग करायचं आहे आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे 4 इंचाचा. हे 4 इंचावर मार्किंग केलं. हे अंतर खाली सरळ पट्टीने जोडून घेतलं. इकडच्या बाजूला 1 इंचावर मार्किंग केलं, इकडच्या बाजूला 1 इंचावर मार्किंग केलं, कारण आपल्याला हा टक्स काढून टाकायचा आहे. छातीच्या भागात आपल्याला सुंदर असा खोलगट पफ तयार व्हावा, त्यासाठी हे मार्किंग आहे. आणि फिटिंगच्या बाजूकडे हे अंतर इकडे तिरकस जोडून घ्यायचं. काच बटन पट्टीच्या बाजूकडे पण हे तिरकस जोडून घ्यायचं आणि मुंड्यातून आपल्याला हा आकार द्यायचा आहे. हा झाला आपला प्रिन्स कटचं मार्किंग आखून. पण आपण जर हा कट केला तर आपल्याला फिटिंगला ब्लाउज कमी राहील, त्यामुळे इकडनं पुन्हा आपल्याला फिटिंगच्या बाजूकडनं 1.5 इंच अंतर बाहेरच्या बाजूला वाढून घ्यायचं आहे आणि मुंड्यातून हे तिरकस जोडून घ्यायचे. लक्षात घ्या, जे आपण काच बटन पट्टीकडे वाढवतो ते मागच्या हुकांमध्ये आपल्याला फिटिंगच्या बाजूकडे हे अंतर वाढवून घ्यायचं आहे. हा एक छोटासा बदल आपल्याला करायचा. आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यावर वाढवायचं कुठे हे लक्षात घ्या. इथे गळ्याचा आकार आपल्या आवडीनुसार द्यायचा आहे. आता याचं कटिंग करून घेऊया. याच्यात फक्त आपण पुढचं पॅटर्न बनवलेलं आहे. मागच्या भागाचं पॅटर्न आपण मागच्या व्हिडिओत बघितलेलं आहे, त्यामुळे आता आपण इथे पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. गळ्याचा आकार कापून घेऊया. त्यानंतर आपण जे प्रिन्स कटचं मार्किंग केलेलं आहे ते कटिंग करून घेऊया. हे टक्सचं कटिंग करायचं आहे.
तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा. तुम्हाला कुठल्या मापाचा व्हिडिओ बघायला आवडेल तेही कमेंट करा. त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ बनवूया. हे झालं आपलं पॅटर्नचं कटिंग. हे बघा, हा भाग कधी पण ठेवताना आपल्याला घडीच्या बाजूला ठेवायचा आहे. इकडे कपड्याला घडी हवी. ही बाजू ठेवताना कधी पण घडीवर ठेवायची आहे. आणि कपड्यावर पॅटर्न वाढवताना इकडची बाजू आणि इकडची बाजू तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागतोय अर्धा ते पाव इंच तेवढाच फक्त वाढवायचा आहे, त्यापेक्षा जास्त वाढवायचं नाही. म्हणजे हे ब्लाऊज कशा पद्धतीने दिसेल हे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, असा गळा येणार आहे. इथे इथे काच बटन पट्टी येणार नाहीये. मागच्या बाजूला आपले हे ब्लाऊजचे हुक येणार आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आपलं प्रिन्स कट ब्लाऊजचं पॅटर्न तयार होणार आहे. मग शिलाई केल्यानंतर बरोबर हा आपला हा प्रिन्स कट असा मॅच होतो. ह्या ठिकाणी खोलगट पफ तयार होतो. तुम्ही हे ब्लाऊज पॅडर मध्ये पण बनवू शकतात. फक्त एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला कपड्यावर हे पॅटर्न ठेवायचा आहे तेव्हा ही बाजू घडीवरच ठेवावी लागेल आणि मागची बाजू आपण कटिंग करून मागच्या बाजूला आपण काच बटन टाकणार आहोत. मागच्या बाजूला हुक पट्टी आयपट्टी लावायची आहे. याला तुमच्या आवडीची कुठल्याही प्रकारची बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.